Everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edgeon Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲनाटॉमी ऑफ डायकॉटिलेडनस अँड मोनोकॉटिलेडनस प्लांट्सची ॲनाटॉमी बघणार आहोत. ओके, त्यातलं पहिलं आहे दॅट इज द डायकॉटिलेडनस रूट. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण रूटबद्दल बघणार. दॅट इज डायकॉटिलेडनस रूट अँड मोनोकॉटिलेडनस रूट. ओके, पहिलं डायकॉटिलेडनस रूट्स. ओके, डायकॉटिलेडनस रूटसाठी ना हे लक्षात ठेवा. पहिल्या स्टार्टिंगला काय एपिडर्मिस देन हायपोडर्मिस. हे काय म्हणतात फ्लोचार्ट लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं तुम्हाला जास्ती होणार नाही, कारण ह्याच्यानुसार जर रीड केलं ना थोडंसं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे जास्ती काय म्हणतात लक्षात ठेवायला थोडंसं कन्फ्यूज करत आहे. सो मी जसा हा फ्लोचार्ट काढला आहे ना, ह्या फ्लोचार्टनुसार लक्षात ठेवा. पहिल्या स्टार्टिंगला काय एपिडर्मिस. ओके, एपिडर्मिस नंतर आपण काय लगेच आपल्या लक्षात येते की हायपोडर्मिस. ओके, हायपोडर्मिस नंतर काय एंडोडर्मिस. एपिडर्मिस, हायपोडर्मिस, एंडोडर्मिस. ओके, त्यानंतर काय पेरिसायकल आणि पित. ओके, एपिडर्मिस, हायपोडर्मिस, एंडोडर्मिस, पेरिसायकल आणि पित, PP. ओके, एपिडर्मिस, हायपोडर्मिस, एंडोडर्मिस, पेरिसायकल आणि पित. ओके, आता ह्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा. एपिडर्मिस काय आणि हायपोडर्मिस काय ह्याच्यात प्रेझेंट पण असू शकतो आणि काय ह्याच्यामध्ये ॲबसेंट, म्हणजे मे ऑर मे नॉट. प्रेझेंट असू पण शकतो नसू पण शकतो. आता ह्याच्यामध्ये कॉर्टेक्स जस्ट ॲड. ओके, हायपोडर्मिस नंतर कॉर्टेक्स ॲड करायचं. आणि एंडोडर्मिस कॅस्पेरियन स्ट्रिप्स प्रेझेंट असतात सुबेरियनच्या. हे ह्यामध्ये सगळं बघूया. आणि ह्याच्यामध्ये पेरिसायकल आणि पितमध्ये काय असतं दॅट इज द झायलम प्लस फ्लोएम. बस एवढा काय म्हणतात फ्लोचार्ट लक्षात. हे नॉर्मली लक्षात राहतं की आपल्याला काय एपिडर्मिस, त्यानंतर हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिस, त्याखाली पेरिसायकल आणि पित. दॅट्स ऑल. एपिडर्मिस, हायपोडर्मिस, त्याच्यामध्ये ॲड काय करायचं हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये कॉर्टेक्स. एपिडर्मिस, हायपोडर्मिस, कॉर्टेक्स आणि एंडोडर्मिस. आणि त्यानंतर मग पेरिसायकल पित आणि पितच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम प्रेझेंट असते. ओके, डन. काय करतं एपिडर्मिस, हायपोडर्मिस, कॉर्टेक्स, देन एंडोडर्मिस आणि त्यानंतर पेरिसायकल पित, झायलम फ्लोएम. ओके, जर कॉर्टेक्स असं काही कन्फ्यूज वाटत असेल त्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा एपिडर्मिस, हायपोडर्मिस, एंडोडर्मिस, त्यानंतर पेरिसायकल पित आणि झायलम फ्लोएम. मग ह्याच्यानंतर मग पुन्हा काय म्हणतात ॲड करायचं की कशामध्ये हायपोडर्मिस आणि एंडोडर्मिसच्या मध्ये आपल्याला कॉर्टेक्स ॲड करायचं. बस एवढं लक्षात ठेवायचं. काय एपिडर्मिस, हायपोडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल पित आणि झायलम फ्लोएम. ओके, डन. त्यात काय म्हटलं बघा, द आउटर मोस्ट लेअर इज द एपिब्लेमा. ओके, एपिब्लेमा. मेनी ऑफ द सेल्स एपिब्लेमा इज काय म्हणतात एपिडर्मिस. द सेल्स ऑफ द एपिब्लेमा प्रोट्रूड इन द फॉर्म ऑफ युनिसेल्युलर रूट हियर्स. ओके, द कॉर्टेक्स. येस, आलं का. एपिडर्मिस नंतर काय कॉर्टेक्स. द कॉर्टेक्स ऑफ द several layers of thin walled parenchymatous cells just 1 minute with intercellular spaces. The innermost layer सगळ्यात आतली लेअर कोणते दॅट इज द एंडोडर्मिस. ओके, इनरमोस्ट लेअर म्हणजे सगळ्यात बाहेरची लेअर एपिडर्मिस आणि इनरमोस्ट लेअर एंडोडर्मिस. आता हायपोडर्मिस इथं ॲबसेंट आहे. एंडोडर्मिस इट कंप्राइजेस अ सिंगल लेअर ऑफ बॅरल शेप्ड सेल्स विदाउट एनी इंटरसेल्युलर स्पेसेस. The tangential as well as radial walls of the ectodermal have a deposition of the water impermeable waxy material of suberin in the form of Casparian strips. आलं. एंडोडर्मिस कशाने फॉर्म झालं असते कॅस्पेरियन स्ट्रिप्स. कशाच्या फॉर्म दॅट इज वॅक्सी मटेरियल सुबेरिन. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, सुबेरिन. ओके, म्हणजे इथं हायपोडर्मिस इज ॲबसेंट. पहिल्या स्टार्टिंगला काय बघितलेलं आपण एपिडर्मिस. ओके, इथं बघितलं आपण एपिडर्मिस दॅट इज द एपिब्लेमा एपिडर्मिस. एपिडर्मिस नंतर हायपोडर्मिस मे ऑर मे नॉट प्रेझेंट दॅट इज ॲबसेंट. मग त्यानंतर काय होतं कॉर्टेक्स. राईट, कॉर्टेक्स बघितलं. कॉर्टेक्स नंतर काय आलं इनरमोस्ट लेअर दॅट इज द एंडोडर्मिस. एंडोडर्मिस कशापासून कॅस्पेरियन स्ट्रिप्स कशापासून फॉर्म झालेलं असतं दॅट इज सुबेरिनपासून फॉर्म झालेलं असतं. ओके, the tangential as well as radial walls of the ectodermal cells have a deposition of water impermeable waxy material suberin in the form of Casparian strips. म्हणजे एंडोडर्मिस मध्ये काय प्रेझेंट असते कॅस्पेरियन स्ट्रिप्स कशापासून फॉर्म झाले असते दॅट इज सुबेरिन पासून वॅक्सी मटेरियल आहे. ओके, नेक्स्ट टू एंडोडर्मिस लाइज अ फ्यू लेयर्स ऑफ थिक वॉल्ड parenchymatous cells referred to as pericycle.
पेरिसायकल काय पेरिसायकल कशा असते ते सेल्स पॅरेंकायमेटस पॅरेंकायमेटस सेल्स. ओके, that's all. Initiation of lateral roots and vascular cambium during secondary growth takes place in these cells. The pith is small inconspicuous. The pith, yeah, this point is important. Is the dicot मध्ये pith कसं असते is small and inconspicuous. Okay, pith कसं असते small and inconspicuous. Okay, हे लक्षात ठेवा, मोनोकॉट मध्ये हे चेंज होते. The pith is small or inconspicuous. The parenchymatous cells which lie between the xylem and phloem are called conjunctive tissue. Okay, xylem and phloem जे present आहे that is conjunctive. There are usually 2 to 4 xylem and phloem patches. किती xylem and phloem patches किती असतात? Xylem and phloem patches हे नंबर व्हॅरी होतो, नंबर लक्षात ठेव. असतात 2 to 4. ओके, lateral cambium ring develop between the हे बघितलेलं पाठीमागं xylem and phloem. All these tissues on inner side of the endodermis. म्हणजे एंडोडर्मिस पासून जे पुढचं असतं ना पेरिसायकल ते पीथ झायलम फ्लायम हे सगळं त्याला काय म्हणतात स्टिलॅस म्हणतात. ओके, जे पेरिसायकल ते झायलम प्लस फ्लोएम हे सगळ्याला काय म्हणतात दॅट इज स्टिलॅस म्हणतात. ओके, STLE. ओके, आणखी रिवाइज करूया, डोंट वरी. तोपर्यंत एकदा मोनोकॉटिलेडनस रूट बघूया आणि त्यानंतर मग विल रिवाइज मोनोकॉटिलेडनस रूट. ओके, डायकॉट एकच मिनिट, डायकॉट रूट त्यानंतर इथं काय होतं मोनोकॉटिलेडनस रूट. ओके, द ॲनाटॉमी ऑफ मोनोकॉटिलेडनस रूट इज सिमिलर टू डायकॉट. म्हणजे ऑलमोस्ट मेनी रिस्पेक्ट ह्याच्यामध्ये सिमिलर असते. इट हॅज इन सगळं बाकी सिमिलर असते. पिथ ॲज कम्पेअर्ड टू द डायकॉट पिथ आहे ना फ्युअर झायलम बंडल्स कमी असतात. देअर आर युजली मोर दॅन 6 झायलम बंडल्स. ओके, झायलम बंडल्स किती असतात? झायलम बंडल्स तिथे किती येतं 2 to 4. ओके, झायलम बंडल्स किती असतात? 6. ओके, झायलम बंडल 6. पिथ इज लार्ज अँड वेल डेव्हलप्ड. तिथं काय होतं स्मॉल ऑर इनकॉस्पिक्युअस. पिथ हा एवढा काय म्हणतात डिफरन्स. इथं कसं असतंय लार्ज अँड डेव्हलप्ड. ओके, एवढा डिफरन्स आहे. तिथं झायलम बंडल्स किती होतं 2 to 4 होते आणि काय म्हणतात पिथ जे होतं ना स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस होतं आणि इथं पिथ आहे ते लार्ज आणि डेव्हलप्ड असते. ओके, दॅट्स ऑल. काय होतं डायकॉट एवढं लक्षात. हे काय म्हणतात हे जर रीड करत बसलं तर थोडंसं काय म्हणतात कॉम्प्लिकेटेड जाऊ शकते. सो हा जो फ्लो चार्ट तयार केला ना ह्या फ्लो चार्टनुसार लक्षात ठेवा. इपिडर्मिस पहिल्या स्टार्टिंगला काय इपिडर्मिस नंतर हायपोडर्मिस इथं ॲबसेंट आहे. ओके, त्यानंतर काय होतं कॉर्टेक्स आणि कॉर्टेक्स नंतर काय दॅट इज द एंडोडर्मिस. म्हणजे काय असते कॅस्पेरियन स्ट्रीप प्रेझेंट असते. कशापासून फॉर्म झालेलं असते दॅट इज सुबेरियनपासून फॉर्म झालेलं असते. त्यानंतर आत काय ते पेरिसायकलमध्ये काय असतात पॅरेंकायमेटस सेल्स प्रेझेंट असतात. ओके, त्यानंतर पिथ कसं असतं स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस. आणि त्यानंतर झायलम अँड फ्लोएम आणि हे काय म्हणतात पेरिसायकल ते ह्याच्यापर्यंत काय झायलम फ्लोएमपर्यंत हे सगळं आहे ना ह्याला काय म्हणतात स्टिलॅस म्हणतात. आणि झायलम अँड फ्लोएम पॅचेस हे तर 2 ते 4 असतात आणि इथं पिथ कसं असतं स्मॉल आणि इनकॉन्स्पिक्युअस. आता हाच डिफरन्स क्रिएट करतं की झायलम बंडल्स इथं किती असते 6 आणि तिकडे किती 2 to 4 आणि इथं पिथ कसं तिकडं काय म्हणतात स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस असते, तिथं लार्ज अँड वेल डेव्हलप्ड असते. ओके, एवढाच डिफरन्स आहे. डायकॉटमध्ये पिथ इज स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. इकडं मोनोकॉटमध्ये पिथ इज लार्ज अँड डेव्हलप्ड असते आणि तिकडं झायलम बंडल जे असतात ना 2 to 4 असतात, इकडं 6. दॅट इज पॉलीआर्क कंडिशन. दॅट्स ऑल. आणखी एकदा रिवाइज करूया. इपिडर्मिस देन हायपोडर्मिस देन एंडोडर्मिस कॉर्टेक्स नंतर एंडोडर्मिस नंतर पेरिसायकल अँड देन पिथ अँड देन झायलम अँड फ्लोएम. जस्ट रिमेंबर दिस फ्लो चार्ट. तिकडे पिथ स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस असते,
तिकडे पीत लार्ज असते आणि डेव्हलप्ड असते. तिकडे पीत आहे ते झायलम बंडल्स 2 to 4 असते, तिकडं झायलम बंडल 6 असतात. आणि तिथं एंडोडर्मिस पहिल्यांदा काय होतं एपिडर्मिसचा काही विषय नाही. नंतर हायपोडर्मिस मे ऑर मे नॉट प्रेझेंट, कॉर्टेक्स. नंतर एंडोडर्मिसमध्ये कॅस्पेरियन स्ट्रिप प्रेझेंट असते, दॅट इज सुबेरिनपासून फॉर्म झालेलं असते. आणि पेरिसायकल आहे ते काय म्हणतात पॅरेन्कायमेटस सेल्सपासून फॉर्म झालेलं असतं. आणि पीथ इज स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. डन, एव्हरीथिंग डन. यार किती भारी वाज करू. डायकॉटिलेडनस, त्यामध्ये काय होतं पहिल्या स्टार्टिंगला एपिडर्मिस. ओके, एपिडर्मिस नंतर हायपोडर्मिस नंतर काय कॉर्टेक्स नंतर काय एंडोडर्मिसमध्ये काय कॅस्पेरियन स्ट्रिप प्रेझेंट असते, जी कशापासून फॉर्म झालेली असते, वॅक्सिलियर, दॅट इज सुबेरिनपासून फॉर्म झालेली असते. ओके, आणि त्यानंतर एंडोडर्मिस नंतर पेरिसायकलमध्ये पॅरेन्कायमेटस सेल्स येतात. आणि त्यानंतर पीथ कसं असतं स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस, ही आपण डायकॉटिलेडनबद्दल बघालो. नंतर झायलम अँड फ्लोएम. ओके, आणि पेरिसायकल ते पेरिसायकल काय म्हणतात एंडोडर्मिसपासून जो पुढचा सगळा पार्ट आहे ना, म्हणजे पेरिसायकल, पीथ आणि झायलम फ्लोएम, या सगळ्या पार्टला काय म्हणतात दॅट इज द स्टिलॅस म्हणतात. ओके, आणि त्यानंतर मोनोकॉटिलेडनमध्ये बाकी सगळं सिमिलर असणार, फक्त डिफरन्स एवढा येतो की तिथं झायलम बंडल जे 2 to 4 असतात ना, इथं 6 येतात. आणि तिथं पीथ जे स्मॉल असते ना, हे ते वेल डेव्हलप्ड येते, लार्ज. ओके, डन. लास्ट टाइम वी आर रिवाइजिंग एपिडर्मिस नंतर हायपोडर्मिस मे ऑर मे नॉट प्रेझेंट. नंतर कॉर्टेक्स नंतर एंडोडर्मिस आहे ती कॅस्पेरियन स्ट्रिपपासून फॉर्म झालेलं असतं, दॅट इज सुबेरिन पासून फॉर्म झालेलं असतं. अँड देन पेरिसायकलमध्ये पॅरेन्कायमेटस सेल्स प्रेझेंट असतात. अँड देन पीथ डायकॉटमध्ये स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस असते. ते जर मोनोकॉटमध्ये बघितलं तर मोनोकॉटमध्ये लार्ज अँड वेल डेव्हलप्ड असते. ओके, आणि त्यानंतर झायलम अँड फ्लोएम येते. झायलम बंडल्स इकडे किती असतात डायकॉटमध्ये 2 to 4 असतात, आणि तेच जर मोनोकॉटमध्ये बघितलं तर 6 असतात. दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. बाय बाय.